आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मा यांच्या सोबत। नमस्कार, थँक्यू। खूप खूप स्वागत आहे तुमचं आपकी अदालतमध्ये। आपकी अदालतमध्ये आज आपले अतिथी आहेत एक असं व्यक्तिमत्व जे ज्ञानाचा भंडार आहेत, जे इस्लाम बद्दल जितक्या ऑथॉरिटीने बोलतात, हिंदू स्क्रिप्चर्स बद्दल देखील तेवढ्याच ताकदीने बोलू शकतात। कधी कधी वाटतं की यांच्या गोष्टी ऐकताना की ऐकतच राहावं, हे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करू शकतात। प्लीज वेलकम केरळचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान। आणि तुमच्या टाळ्या वाजत राहू देत, कारण आता मी आमंत्रित करतोय आपकी अदालतमध्ये आपल्या आजच्या जज। आजच्या जज पण खूप खास आहेत, हुशार आहेत, एज्युकेशनिस्ट आहेत, अनुभवी आहेत। त्या पण अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी होत्या आणि जामिया मिलिया युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर होत्या। प्लीज वेलकम प्रोफेसर नजमा अख्तर। आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रश्नांचा भडीमार सुरू करण्या अगोदर आजच्या जज प्रोफेसर नजमा अख्तर यांची परवानगी घेतो आजचा खटला सुरू करण्यासाठी। परवानगी आहे। आणि याआधी की पहिला आरोप लागेल आपण प्रश्न विचारणा करू, एक नजर टाकूया आरिफ मोहम्मद खानच्या पॉलिटिकल करिअरवर। उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात जन्मलेले केरळचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान यांनी आपलं पॉलिटिकल करिअर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनच्या धडाकेबाज जनरल सेक्रेटरी म्हणून सुरू केलं। आरिफ मोहम्मद खान 1973 मध्ये अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट म्हणून निवडले गेले। वय वर्ष फक्त 26 असताना आरिफ मोहम्मद खान यूपीच्या बुलंद शहरातून MLA म्हणून निवडले गेले। 1980 मध्ये ते कानपूर मधून लोकसभेची निवडणूक जिंकले। यानंतर आरिफ मोहम्मद खान बहराइच मधून 3 वेळा लोकसभेसाठी निवडले गेले। राजीव गांधी आणि VP सिंग यांचं सरकार असताना कॅबिनेट मिनिस्टर बनले। याच्या आधी आरिफ मोहम्मद खान काँग्रेसच्या सरकारमध्ये IMP, ॲग्रिकल्चर, एनर्जी, इंडस्ट्री आणि होम मिनिस्ट्रीमध्ये मिनिस्टर होते। आरिफ मोहम्मद खान हुशार आहेत आणि लेखक आहेत। त्यांचे विचार हिमतीने मांडण्यासाठी ते ओळखले जातात। लखनौ युनिव्हर्सिटीमधून लॉ ग्रॅज्युएट आरिफ मोहम्मद खान आपकी अदालतमध्ये आपली बाजू स्वतःच मांडतील। चला तर सुरुवात करूया आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप आरिफ मोहम्मद खान यांच्यावर। आपकी अदालतमध्ये केरळचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान यांच्यावर आरोप आहे की हे इस्लाम धर्माबद्दल भ्रम निर्माण करतात। आरिफ साहेब, देशाच्या प्रत्येक मस्जिदमध्ये ताकीर होत आहेत। सगळ्या ठिकाणी युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल बोललं जात आहे की हे मुसलमानांच्या विरोधात आहे। सगळे उलेमा म्हणतात की हा मुसलमानांचं नुकसान करून टाकेल, याला नाही मानलं पाहिजे। तुम्ही एकच आहात जे म्हणता की नाही, हे मुसलमानांच्या फायद्यात आहे। युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या मध्ये ज्या त्यामध्ये तरतुदी आहेत त्या आपल्या समोर अजून आलेल्याच नाहीयेत। जर आपल्या समोरच नाहीये तर कोणी कसं म्हणू शकतं की ह्या कायद्याने नुकसान होणार आहे की फायदा होणार आहे? आज एका सिद्धांताबद्दल बोललं जाऊ शकतं की संविधानाने एक सिद्धांत दिला आहे आणि आपल्याला एक वेळ सुद्धा दिली आहे की ज्यामध्ये राज्यावर ही जबाबदारी टाकली आहे की लागू केलं गेलं पाहिजे। भारताच्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर एक असा सिद्धांत जो संविधानाने स्थापित केला आहे, मी त्याचा विरोध करेन हेच मला समजत नाही। हे बघा, पहिल्यांदा असं झालं आहे की प्रत्येक मस्जिदच्या बाहेर QR कोड लावला गेला आहे आणि QR कोडमध्ये उत्पीडन याच्या विरोधात, UCCच्या विरोधात प्रत्येक मुसलमान जो मस्जिदमध्ये जाईल ते लॉ कमिशनला पाठवतील आणि त्यांचं म्हणणं आहे की 4 कोटी लोकांशी आमचं बोलणं झालंय। सगळ्यांच्या भावना अशा आहेत की हे तर
सिद्धांत म्हणूनच हे नाही आणलं गेलं पाहिजे. 2017 मध्ये सायरा बानूची केस झाली सुप्रीम कोर्टात. तिने 3 तलाकच्या कायद्याला आव्हान दिलं. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं हे फक्त संविधानाच्या तरतुदींचं उल्लंघन करतायत. उलट ह्याच्यासाठी कुराणमध्ये सुद्धा कोणती जागा नाहीये. त्यावेळेस पण हे सगळं म्हटलं जात होतं. उलट ह्या प्रमाणात म्हटलं गेलं की सुप्रीम कोर्टाने निर्णय देत राहावं, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करत राहू. आणि त्यानंतर 1 महिन्यातच पार्लमेंटमध्ये आकडे ठेवले होते. 500पेक्षा जास्त संख्या होती सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर. त्याच्यानंतर माननीय प्रधानमंत्रीजींनी एक पुढाकार घेतला आणि एक बिल लोकसभेमध्ये पास झालं. 2019 नंतर आज आपण 2023 मध्ये बसलोय. किती वेळ गेला आहे. या 4 वर्षात जरा माहिती काढा की तलाकच्या दरामध्ये मुस्लिम समाजामध्ये तलाकच्या दरामध्ये किती कमी आली आहे. 95% तलाक बॅन नाही झालाय. तलाकवर प्रतिबंध नाहीये. 3 तलाकवर प्रतिबंध लागलाय. त्याचा परिणाम म्हणजे 95% तलाकच्या दरामध्ये कमतरता आली. कोणाचा फायदा झाला? फक्त मुस्लिम महिलांचा नाही, ज्या तलाक नंतर रस्त्यावर यायच्या. मी त्याच्यापेक्षा जास्त मानतो ती लहान मुलं ज्यांचं भविष्य तलाकच्या परिणामांमुळे अंधकारमय व्हायचं. त्यांचाच तर फायदा झाला, अजून कोणाचा फायदा झाला. आणि 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 असं म्हटलं जात होतं की ह्याच्यामुळे मुसलमानांचं खूप नुकसान होईल. मग नुकसान झालं की फायदा झाला. आणि मी तुम्हाला सांगतो, आज तर आता तर फक्त 4 वर्ष झाली आहेत. 40 वर्ष अजून जाऊ देत. 40 वर्षानंतरची जी जाती असेल ते आपल्या प्रधानमंत्रींकडे अशा दृष्टीने बघतील की 1000 वर्षापासूनची प्रथा होती. 1000 वर्षाची प्रथा होती ज्याच्यामुळे महिलांचं जीवन नर्क बनलं होतं. ज्याच्यामुळे किती मुलं एका महिन्यात जर 500 तलाक होत असतील की किती मुलं असतील की ज्यांचं भविष्य अंधकारमय होऊन जायचं तुटलेल्या कुटुंबाचं. 40 वर्षानंतर आकलन होईल की हा किती मोठा सुधारणावादी, किती मोठा सुधारात्मक, किती मोठं काम झालंय. हे तुम्ही 40 वर्षांनंतरच्या लोकांवर सोडून द्या. हे लोक तर तेव्हाही म्हणतील की मुसलमानांचं नुकसान झालंय. त्यावेळेस कपिल सिब्बल सुद्धा वाद घालत होते सुप्रीम कोर्टामध्ये. अजूनही कपिल सिब्बल मैदानात आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळंच्या सगळं काम युनिव्हर्सल सिव्हिल कोर्टचं पण राजनीतीसाठी करतायत, मतांसाठी करतायत. पण ते हे सुद्धा म्हणतायत की युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे हे प्रधानमंत्रींनाही माहीत नाहीये. कपिल सिब्बल साहेबांना तर माहीत होतं की 3 तलाकचा खटला आहे. कपिल सिब्बल साहेबांनी जेव्हा मुस्लिम पर्सनल लॉ वोटच्या वतीने ते आले आणि त्यांनी 3 तलाकच्या बाजूने युक्तिवाद केला की 3 तलाक असायलाच हवा, यामध्ये कोर्टाने हस्तक्षेप नाही केला पाहिजे. ज्या विधानाने त्यांनी सुरुवात केली, मी मानतो की 3 तलाक महिलांसाठी आक्षेपार्ह आहे, अन्यायपूर्ण आहे वगैरे वगैरे. आणि त्यानंतर युक्तिवाद केला. पण अशा खूपशा गोष्टी आहेत की ज्या आक्षेपार्ह आहेत. अशा खूप गोष्टी आहेत ज्या महिलांसाठी चांगल्या नाही आहेत. मग या एकाच गोष्टीला का संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मग जेव्हा तुम्ही हे जाणून आहात की 3 तलाक अपमानजनक आहे महिलांसाठी, हे जाणून आहे की अन्यायकारक आहे, हे सगळं मानून सुद्धा ते 3 तलाकचं लॉबिंग करत होते. मग ते राजकारण आहे का हे राजकारण आहे, ह्याचं त्यांनीच उत्तर द्यावं. आरिफ साहेब, कोणाला माहीत नसेल की युनिफॉर्म सिव्हिल कोड काय असेल, यात काय तरतूद असतील, तर वेगवेगळी लोक याबद्दल वेगवेगळं बोलतायत. त्याबद्दल काही तुमच्या पुढ्यात मांडतो. बदरुद्दीन अजमल साहेब मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, आसामचे खूप मोठे वरिष्ठ नेते आहेत. ते बोलले की जर सामान्य नागरिक संहिता लागू झाली तर मी साडी नेसेन आणि 5 वर्षांपर्यंत दाढी वाढवीन आणि 5 वर्षांनंतर दाढी काढून टाकेन. 5 वर्ष मटण खाईन आणि 5 वर्ष मटण नाही खाणार. आता मला असं वाटतं की मला उत्तर द्यायची गरज नाहीये. उत्तर मिळालं. म्हणजे या गोष्टीवर तुम्ही म्हणजे काय मत द्याल तुम्ही आता? एक मौलाना आहेत, ते म्हणाले की जर UCC आलं तर मुसलमान जे आहेत त्यांचा निकाह नाही होणार, तर त्यांना फेरे घ्यावे लागतील. माझे भाई
माझे भाई फेरे तर केरळाचे हिंदू देखील नाही घेत. युनिफॉर्म हिंदू कोड बिल झाल्यानंतरही एक कायदा असूनही आमचे शीख बंधू सुद्धा त्याच कायद्यात मोडले जातात. पण ते जातात गुरुद्वारामध्ये, तिकडे लग्न होतं. आमचे जैन भाऊ ते आपल्या पद्धतीने करतात. बघा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आजचं सरकार असेल किंवा आणखी कोणतं सरकार असो आणि हजारो संघटना बनू देत आणि हजारो सरकारी जाऊ देत, भारतीय संस्कृती एकम सद विप्रा बहुधा वदंती. बहुधाची संस्कृती आहे भारताची संस्कृती. आपण बहुधाला असं नाहीये की आपण सहन करतोय डायव्हर्सिटीचं. आपण डायव्हर्सिटीला, बहुधाला आपण त्याचा सण साजरा करतो. आपण त्याचा जश्न मानवतो. भारतेषु स्त्रिया पुरुषो नाना वर्णा पिरकित रीते नानादे वर्चने युक्ता नाना कर्माने कुर्वते. भारताच्या स्त्रिया, भारताचे पुरुष, त्यांच्या त्वचेचे रंग वेगवेगळे आहेत. ते वेगवेगळ्या देवांची पूजा करतात. त्यांच्या रीती परंपरा वेगवेगळ्या आहेत. जगातली कोणतीच राजनीती सोडा, कोणतीही ताकद भारताच्या विविधतेला नाही संपवू शकत. ही संस्कृती पूर्ण जग अनेक क्वेश्चनी व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या 100-150 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक यात्रेला आरंभ केला आहे. विविधतेला स्वीकारा, फक्त सन्मान नाही, विविधतेच्या स्वीकारतेबरोबर एकम सद्विप्रा बहुधा वदंती. आणि एवढंच नाहीये, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. तुम्ही कोणतीही काही नावाने त्याची पूजा करा, इबादत करा, सगळं त्याच्यापर्यंत पोचतं ज्याला कसलंही नाव नाही दिलं जाऊ शकत. हवं ते नाव घ्या. हा देश विविधतेला साजरा करतो. आपली संस्कृती नाही राहणार जर आपल्या विविधतेवर कोणी प्रश्न उठवला तर. UCCला प्रत्येक माणूस आपापल्या नजरेतून बघतोय. जमिते उलमाय हिंदचे अध्यक्ष आहेत मौलाना अरशद मदनी. ते म्हणतात की आम्हाला 4 लग्नांचा अधिकार आहे. UCC आलं तर हा हक्क हिरावला जाईल. आणि आमच्याकडे तर माणूस 80 वर्षांचा होतो त्याच्यामध्ये पण ताकद असते, पण स्त्री तर 30-40व्या वर्षी काहीच कामाची राहत नाही. मी प्लीज याच्यावर टाळ्या वाजवू नका, हसू पण नका. याच्यावर फक्त दुःख व्यक्त, अशा भाषेवर फक्त दुःख व्यक्त केलं जाऊ शकतं की कोणी वडीलधारा माणूस ह्या भाषेचा प्रयोग करतो. आणि दुसरं मी सांगेन की 4 लग्नाचा जो मुद्दा आहे, तुम्ही कुराणमध्ये बघू शकता. सुराई निस्सा आयत नंबर 3 किंवा 4, अनाथ मुलांच्या, विधवांच्या आणि अनाथ मुलींच्या अधिकाराबद्दल बोलताना, कारण अहोदच्या लढाईनंतर 1/3 पुरुषांची लोकसंख्या संपून गेली. त्यात खूप साऱ्या विधवा होत्या. जर्मनीची केस तुमच्या समोर आहे. वर्ल्ड वॉर नंतर जिथे त्यांनी स्त्रियांना म्हटलं किती मुलं जन्माला घाला, आम्ही नाही विचारणार. जी महिला सगळ्यात जास्त मुलांना जन्माला घालेल तिला आम्ही राष्ट्रीय सन्मान देऊ. ती एक खास परिस्थिती होती ज्यामध्ये पुरुषांची लोकसंख्या कमी झाली होती. आणि ओहोदच्या लढाईनंतर 1/3 लोकसंख्या संपुष्टात आली. त्यावेळेस परवानगी देण्यात आली. आणि कोणत्या संदर्भात परवानगी देण्यात आली? विधवांच्या आणि अनाथ मुलांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी. पण काय म्हटलं गेलं की तुम्ही हे करू शकता, पण खरं तर हे होतं की त्यांच्यामध्ये न्याय करू शकाल, इन्साफ करू शकाल. आणि त्याच धड्यामध्ये पुढे जाऊन कुराण सांगतं, आणि हे एका पुरुषाला शक्यच नाहीये की तो बायकोच्या मध्ये न्याय करू शकेल. एक यातमध्ये एका पद्धतीने सल्ला असा आहे की बाबा एक विशेष परिस्थितीमध्ये परवानगी दिली जाते, पण हे तुला झेपणारं नाहीये की तू न्याय करशील, त्याच्याच बरोबर परवानगी दिली जाते, पण हे तुला झेपणार नाहीये की तू हे काम करू शकशील. आणि याच्या पुढे जाऊन सूर्ये नूरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, वन इकुल आयामा मिमकुम, लग्न त्याच्याशी करा जो आधीपासून विवाहित नसेल. तर मी हे विचारलं की हे निर्देश
ज्याचं तुम्ही नाव घेतात त्यांच्याच विद्यालयात शिकवणाऱ्यांना मी विचारलं की हा निर्देश केवळ पुरुषांनाच आहे की त्या महिलेशी लग्न करा ज्यांचं पहिलं लग्न झालेलं नसावं, का हा निर्देश महिलांसाठी देखील आहे की त्या पुरुषाशी लग्न करा की ज्याचं लग्न झालेलं नाहीये. तर ते म्हणाले की व्याकरणाच्या हिशोबाने दोघांसाठी आहे. आता जर हे व्याकरणाच्या हिशोबाने दोघांसाठी आहे तर मग हे 4 लग्नाचे अधिकार कधीपासून आले? अधिकार तर नसतोच. पण सगळ्यांचं हे म्हणणं आहे की मुसलमानांना 4 लग्न करणं अलाउड आहे. परवानगी आहे की कुठल्या खास परिस्थितीमध्ये, इमर्जन्सीमध्ये, आपत्ती काळ असेल, तुम्हाला खूप सारं काम करण्याची परवानगी आहे. पण सामान्य परिस्थिती असेल तेव्हा परवानगी नसते, त्या गोष्टीची परवानगी नसते. पण ओवेसी साहेब तर याबद्दल वेगळं काही सांगतात. ते म्हणतात की एवढं कोण करेल, आमच्याकडून एक सांभाळली जात नाही, 2-2, 3-3 करून काय करू. तर मग जमेतुलूनवाल्यांना ही गोष्ट सांगून टाका. आणि खरा प्रश्न असा आहे, तो असा आहे की तलाकला परवानगी आहे, 3 तलाकचा अधिकार संपला, दर कमी झाला. आता जर तुम्ही करतच नाही तर तुम्ही त्या अधिकाराला का ठेवू इच्छिता? का की तिच्या डोक्यावर टांगती तलवार असेल आणि तुम्ही ही भीती घालू शकाल की जर तू नीट नाही काम, जे काही मला हवंय, माझ्या इच्छेनुसार सगळं घडलं नाही तर मी दुसरं लग्नही करू शकतो. ते हे पण म्हणतात की हलालाचे जे प्रोव्हिजन आहे ते यासाठी आहे की महिलेला मान मिळाला पाहिजे आणि तलाक देण्याआधी भीती वाटली पाहिजे. मी तर मग माझ्या मते आपकी अदालतमध्ये तुमची माफी मागायला हवी आणि म्हटलं पाहिजे की मी तर यावर काही बोलणारच नाही. हे तर बिलकुल म्हटलं म्हणजे हे तर सीमाही ओलांडतील की हलाला महिलेला मान देतोय, देण्याचं काम की एखाद्या परपुरुषाशी तिचं लग्न केलं पाहिजे आणि त्यानंतर तो तिला तलाक देईल आणि पुन्हा आधीच्या नवऱ्याशी तिचं लग्न, ही मान देण्याची गोष्ट आहे. त्यांचं वाक्य आहे का, त्यांनी असं म्हटलं की एका महिलेबरोबर हलाला केला तर तलाक देण्याची हिंमत नाही करणार. मी म्हणतो की तलाक देण्याचा जो अधिकार आहे तो कुराणमध्ये सरळ सरळ आहे. का 3 महिने जेव्हा तुम्ही, पहिली स्टेप आहे आधी समजवा, दुसरी स्टेप आहे उदाहरणं देऊन समजवा, तिसरी स्टेप आहे की दोन्ही बाजूने 2-2 लोक असतील जे त्यांच्यामध्ये मध्यस्थी करतील. हे सगळं जेव्हा फेल होईल मग तलाक द्या. पण तलाक दिल्यानंतर तुम्हाला 3 महिने एकत्र राहावं लागेल. जर कुराणमध्ये ही पद्धत सांगितलेली आहे आणि त्या 3 महिन्यामध्ये जर शारीरिक संबंध झाले किंवा शाब्दिक चर्चेवर माणूस परत बोलवेल तर तलाक मान्यच होणार नाही. पण 3 महिने पूर्ण झाल्यानंतरही वेगळे झाले तरीही लग्न होऊन जाईल पुन्हा. तर आता कुराणमध्ये दिलेली पद्धत आहे तर तुम्हाला घाई गडबडीत तलाक का द्यायचा आहे? हलालाची गरज तर तेव्हा पडली ना जेव्हा तुम्ही डाळीत मीठ जास्त झालं, त्यानंतर तुम्ही तलाक दिला आणि आता रडत बसले की माझी मुलं आहेत. माझी ही वृत्ती नव्हती, मी तर ओरडणार होतो. किती केसेस आहेत. कोणताही कायदा ज्याच्यासाठी तुम्ही हा दावा कराल की हा इस्लामी आहे, काय तो कुराणचं उल्लंघन करू शकतो? आमच्याकडे 3 तलाक, कुराणमध्ये कुठे उल्लेखच नाही आणि 3 तलाक 1000 वर्षापासून सुरू आहे. पण असं म्हणतात की ही जी शर्यत आहे ही आमच्यासाठी संविधानापेक्षा मोठी आहे. अच्छा, आता गोव्याचा युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, तिथे मुसलमानांना युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये असं सांगितलं जातं का की तुम्ही निकाह करू शकत नाही, तुम्हाला फेरे घ्यावे लागतील. असं म्हटलं जातं की तुम्ही तुमच्या प्रेताला दफन करू शकणार नाही तर तुम्ही त्याला जाळाल. हिंदूमध्ये असे संप्रदाय आहेत, हिंदूंमध्ये असे संप्रदाय आहेत की ते त्यांच्या प्रेताला नाही जाळत, ते त्यांच्या प्रेताला दफन करतात. अरे या देशात काही विविधतेला ना कोणता धोका आहे ना कधी कोणता धोका आहे. मी तुम्हाला आधी सांगितलंय, पुन्हाही सांगतो, हा देश विविधतेचा उत्सव साजरा करतो. त्यांचं असं म्हणणं आहे की हे युनिफॉर्म सिव्हिल कोडचं पिल्लू यासाठी सोडलं आहे की 2024 मध्ये इलेक्शन आले आहेत, बीजेपीला पॉलराईज करायचं आहे, ध्रुवीकरण करायचं आहे, हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडायची आहे, यासाठी हे आणलं. अच्छा, जर हे कारण आहे तर या पोलरायझेशनला थांबवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता असेल? तुम्ही सगळ्यांच्या पुढे जाऊन उभे राहा की युनिफॉर्म सिव्हिल कोड आलं पाहिजे, पोलरायझेशन संपलं. तुम्ही तर अजून मदत करताय पोलराईज करायला, म्हणजे तुम्हाला पोलरायझेशनमध्ये रुची नाही आहे. तुम्ही तर स्वतःच म्हणता की आमची स्वतंत्र ओळख आहे.
अरे बाबा पोलराईज करण्याची भाषा कोण बोलतं? किती सोपं काम आहे. जर तुम्हाला यात पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न दिसतोय तर ते विफल करणं किती सोपं काम आहे. तुम्ही सरकारच्या समोर येऊन उभे राहा आणि म्हणा की संविधानात तरतुदी आहेत आणि अशी UCC घेऊन या आणि बघा, खूप स्पष्ट, काही कठीण काम नाहीये. कायद्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट होणार नाही की ज्याची परवानगी दिली की ज्यामुळे कोणतीही धार्मिक श्रद्धा मर्यादित करू शकेल किंवा कोणतंही असं काम करण्यासाठी थांबवेल जे धार्मिक श्रद्धा ते काम करण्यासाठी सांगत असेल. उदाहरणार्थ, मुसलमान पतीला आपल्या पत्नीला शारीरिक संबंध आधी मेहर द्यावी लागते. काय हे UCC मुसलमान पतीला सांगेल का की तू हे पैसे देऊ नकोस तुझ्या पत्नीला? तो तर म्हणेल ह्याच्यापेक्षा जास्त द्या, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. बरं, जी वास्तविकता आहे ते काय कोणालाही विचारा की. मुलगीसुद्धा, मुलगा तर जातोच पहिल्यांदा जेव्हा जातो ना लग्नानंतर आपल्या पत्नीजवळ, तर पहिलं वाक्य त्याचं काय असतं की मला मेहर माफ कर. आणि ती पण हाच विचार करून येते, तिने सुद्धा लग्न केलंय, ती पण विचार करते आणि म्हणते हा माफ केलं. मग हा मुद्दा कधी उठतो? जेव्हा संबंध बिघडतात खुदा न खास्ता, जेव्हा तलाकची वेळ येते तेव्हा हा मुद्दा येतो की मेहर दिलेली नाहीये. अरे मेहर तर शारीरिक संबंध येण्यापूर्वी मेहर दिली पाहिजे. त्यावर हे लोक कधीच बोलत नाहीत की मेहर द्या. मग जर UCC आलं तर ते मुसलमान पतीला सांगतील का की तू मेहर देऊ नकोस? नाही, जेवढे देतोस त्याच्यापेक्षा जास्त दे. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? स्त्रियांच्या हक्काबद्दल मुफ्ती सलीम अशरम काझमी देवबंदचे आहेत. त्यांचं बोलणं मी ऐकलं. ते म्हणतात की स्त्रियांना इस्लाममध्ये घटस्फोटाचा अधिकार दिलेला नाहीये कारण स्त्रिया उतावळ्या असतात, घाईमध्ये डिसिजन घेतात. मी तुम्हाला विचारतो, इस्लामच्या नावावर पाकिस्तान बनला? हां, बनला की नाही बनला? आणि पाकिस्तानमध्ये जितक्या या पार्टींची तुम्ही नावं घेतली त्या सगळ्या पार्ट्या पाकिस्तानात आहेत. देवबंदी स्कूलचे खूप मदरसे आहेत पाकिस्तानमध्ये. बस जरा एवढी माहिती काढा की जेव्हा अय्यूब खान आणि मिसेस फातिमा जिन्नामध्ये इलेक्शन झालं तेव्हा या सगळ्या धार्मिक ज्या ह्या पार्टी आहेत, जमाते इस्लामी आहे, जमाते उलेमा हिंद आहे, ह्या कोणाला सपोर्ट करत होत्या? तिला सपोर्ट करत होत्या ज्याने उतावीळपणाने निर्णय घेतले. हे महिलांचं अपमान करणं आहे. अशी भाषा बोलणं, कुराण वारंवार सांगतं की पुरुष आणि महिलांना एकाच तत्वाने बनवलेलं आहे. हुजूर ससलम यांची एक हदीस आहे, यांच्याबरोबर खूप नरमाईनं वागा, या काचेसारख्या आहेत. पुरुषाला जर अपमानास्पद बोलला तर त्याचा इतका परिणाम होणार नाही त्याच्यावर, पण स्त्रीला जर अपमानास्पद काही गोष्टी बोललात तर हुजूर ससलम की हदीस आहे की ह्या काचेसारख्या आहेत, ह्या आरशासारख्या आहेत, यांच्याशी खूप अदबीने सन्मानपूर्वक वागा, यांच्याशी बिहेव करा. आता या सगळ्यानंतर जर ते अशी भाषा वापरत असतील तर काय बोलू शकतो मी या लोकांबद्दल? हे पब्लिकमध्ये जे प्रश्न विचारू इच्छितात, केरळचे चीफ मिनिस्टर यांचं म्हणणं आहे गव्हर्नमेंटला वन नेशन वन कल्चर करायचं आहे. तर सर, तुम्ही तर केरळचे गव्हर्नर आहात, यावर तुमचं काय म्हणणं आहे? मी सांगतो, मी तुम्हाला आधीही सांगितलंय की या देशात तुम्ही अशा हजारो संघटना बनवा आणि 1000 वर्ष वाट बघा की आम्ही देशात एक राष्ट्र आणि एक पद्धतीचं कस्टम, रिच्युअल, रीतीभाती, परिपाती, प्रॅक्टिसेस, ते पण फेल होऊन जाईल. सगळी ताकद लावा, ते शक्य नाही आहे. भैया, हा तो देश आहे जिथे एका कुटुंबात एका आईवडिलाकडून जन्मलेली तुम्ही 2 बहिणी आहात. एक शनिवारी उपास करते, एक सोमवारी उपास करते. आता तुम्ही भांडण कराल? एक भाऊ जातो हनुमानाच्या मंदिरात, एक जातो शंकराच्या मंदिरात. कोणाला थांबवाल तुम्ही? एक कल्चर कुठून होईल? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं,
रुचिनाम वैचित्र्या दृजुकुटिल नाना पज्जुषाम निर्णा मेको गम्यस्तंसी पैसा मरणव इव. ज्या प्रकारे नदी नाले आपल्या स्त्रोतापासून निघून शेवटी जाऊन समुद्रात लीन होऊन जातात, अशा प्रकारे प्रभू आम्ही मनुष्य सुद्धा आपल्या आपल्या प्रकृतीच्या अनुसार आपला मार्ग आम्ही काढत निघतो आणि शेवटी तुझ्याजवळ येतो. मला पटकन आठवलं कुराण हकीमची एक आयत, कुल कुल्लून या मलवला शाकिलतीन. हुजूर ससलन यांना सांगितलं जातंय घोषित करा, प्रत्येक व्यक्ती ते काम करतं ज्या प्रकृतीवरती आपण त्यांना जन्म दिला. प्रकृती यांती भूतानी महाभारतात आहे. प्रत्येक व्यक्ती तेच करते ज्या प्रकृतीत तो जन्माला आलाय. माणसांच्या मध्ये एक रूपता आणली जाऊ शकत नाही. एकाच आई वडिलांच्या मुलांमध्ये सुद्धा समरूपता असू शकत नाही. ज्याप्रमाणे आमचे चेहरे वेगवेगळे आहेत तसेच आमच्या खाण्याच्या टेस्ट वेगवेगळ्या आहेत. एकाच कुटुंबात कुणाला मला बाजरीची भाकरी आवडते, कोणाला गव्हाची चपाती आवडते, तर कोणी चपातीच खात नाही, भातच खातात. एक रूपता. आणि मुळात भारताची सभ्यता प्राचीन असून सुद्धा तिची निरंतरता दुसऱ्या सभ्यतांमध्ये निरंतरता का नाही? कारण की त्यांच्याकडे विविधतेला स्वीकार्य आणि सन्मान नव्हता. स्वामी विवेकानंद म्हणतात, मी ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये जाईन आणि त्यांच्याबरोबर डील करेन. मी मुसलमानांच्या मस्जिदमध्ये जाईन आणि त्यांच्यासोबत नमाज पडेन. मी हिंदू जो ध्यान योगाला लागलेला आहे मी त्याच्याजवळ जाईन आणि त्याच्यासोबत ध्यान साधना करेन. आम्हाला ह्याच्यात काहीच त्रास नाहीये. हे केवळ माध्यम आहे आणि ज्याची उपासना केली जाते त्याला तर काही नावच नाही दिलं जाऊ शकत. ही खूप चांगली गोष्ट तुम्ही सांगितली की वेळेनुसार थोडं तरी परिवर्तन व्हायला हवं. कुराण हकीमची एक आयत सांगा. ज्याला हे म्हणतात ना की मी कन्फ्युजन तयार करतो. आता मी कुराण कोट करून एक वक्तव्य करत नाही मी ज्याच्यात मी कुराणच्या आयतचा उल्लेख करत नाही, त्याला म्हणतात की मी कन्फ्युजन करतोय. कुराणची आयत आहे एकदम स्पष्ट, इल्ला तन्सरू युआजिब युम अजावत अलिमा वयस्तब्दिल कौमन गैरकुम ला यदरुकुम सय्याली. जर तुम्ही वेळेची मागणी मी जोडतोय. जर तुम्ही पुढे नाही गेलात, पुढे जाण्याचा अर्थ काय? पुढे जाण्याचा अर्थ काय होतो? जी परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन जर तुम्ही पुढे नाही गेलात तर तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागेल आणि तुम्ही ज्या जागी बसलेले असाल तिथे कोणाला दुसऱ्याला आणून बसवलं जात. आणि हुजूर सल्लमची हदीस, इन्नकुन फी जमानिन मन तरका मिनकुम उशरा मा उमिरा बिही हलका फुम्मा याती जमानिन मन अमिला मिनकुम बी उशरी मा उमिरा बिही नजा. आजच्या काळात बघा हे किती टाइम सेन्सिटिव्ह स्टेटमेंट आहे. आजच्या काळात तुम्हाला जे काही सांगितलं जातंय करायला जर तुम्ही 10% सोडलत तर तुम्ही हलाक होऊन जाल. म्हणजे तुम्ही फेल होऊन जाल. आणि त्यानंतर जे जग येईल आणि त्यावर तुम्ही 10% जरी अंमल केलात तर तुम्हाला मोक्ष मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बदलत जाणाऱ्या काळाच्या मागणीवर प्रत्येक वेळी आपण लक्ष ठेवायचं आहे आणि त्यानुसार दादा आम्हाला तर सोडा, पाकिस्तान तर इस्लामच्या नावावर बनला होता. 1947 मध्ये बनला होता. 1962 पर्यंत किती वर्ष झाली? 15 वर्ष. 12 आणि 3 15 वर्षात त्यांनी ह्या पर्सनल लॉला, ज्याला हे लोक म्हणतायत की ह्याच्याशिवाय इस्लाम प्रॅक्टिस नाही होऊ शकत, त्याला त्यांनी बदलून टाकलं. 62 मध्ये बदलून टाकलं. पंडितजी जिवंत होते, ते घाबरत होते जेव्हा हिंदू कोड बिल बनलं होतं. तर पंडितजींना ही भीती होती त्यांच्या मनात की पाकिस्तान पूर्ण जगात आमच्या विरुद्ध प्रोपोगंडा करेल की आम्ही ह्यासाठी विभाजन मागितलं होतं की भारतात आमचा धर्म, आमची प्रॅक्टिसेस, आमची संस्कृती, आमची भाषा धोक्यात असेल. हे पंडितजींनी स्वतः सांगितले, डॉक्युमेंटेड आहे हे. पण पंडितजी जिवंत असतानाच पाकिस्तानने 1962 मध्ये
3 तलाकला प्रतिबंधित केलं आणि पॉलिगेमीवर, बहुविवाहावर त्यांनी प्रतिबंध आणला. तर पाकिस्तान करू शकतो, पण आम्ही नाही. आमचा धर्म अनोखा धर्म आहे, आम्ही नाही करू शकत, आम्ही पुढे नाही जाऊ शकत. अच्छा आरिफ साहेब, इथे आपण आता ब्रेक घेऊया आणि एक ब्रेक घेतल्यानंतर आपकी अदालतमध्ये आरिफ मोहम्मद खानवर आरोप आणि प्रश्नांची पुन्हा एक फेरी. मौलाना रोमी यांचा एक शेर आहे का, तू वराये वस्ल करदा नामदी, ने बराये फसल करदा नामदी. आपण इथे जमिनीवर आहोत कारण आपल्या सगळ्यांना प्रेम, बंधुभाव, माया एकमेकांना जोडते. हे बघा, आपण ह्यासाठी नाही आलो या जगामध्ये की आपण आपलं आयुष्य सुद्धा खराब करू आणि दुसऱ्यांचं आयुष्य सुद्धा अडचणीत टाकू. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत केरळचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये केरळचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान यांच्यावर आरोप आहे की हे मुसलमानांच्या भावनांना दुखावतात. आरिफ साहेब, खूप सारे लोक ज्यांच्यात उलेमा आहेत, मौलाना आहेत, ते म्हणतात की जेव्हा मुस्लिम समाजाकडे कोणी बोट दाखवतं, कोणी CA बद्दल बोलतं, कोणी UCC बद्दल बोलतं, जे आम्हाला आवडत नाही, त्यावेळी आरिफ साहेब उभे राहतात. पण जेव्हा प्रश्न येतो अन्यायाचा, मी तुम्हाला कोट करतो, उत्तर प्रदेशमध्ये AIMIMचे अध्यक्ष आहेत शौकत अली. ते म्हणतात की जेव्हा मटणाच्या नावावर मुसलमानांची लिंचिंग होते, मुसलमानांच्या प्रदेशात बँकेचं ATM ब्लॅकलिस्ट केलं जातं, दाढी टोपीला टार्गेट केलं जातंय, लिंचिंग अब्दुलचं होतंय, तेव्हा आरिफ साहेब काहीच बोलत नाहीत. तुम्हाला हे ठरवावं लागेल की कुठे, नेहमी कोणत्या जागी बोलायचंय आणि कुठल्या वेळी बोलायचंय. हे गरजेचं नाहीये की मी प्रेसमध्ये बोलेन. सामान्य मुसलमान आहे त्याला सुद्धा वाटू लागलं आहे की जसं केरळ स्टोरी बनवली तर आम्हाला टार्गेट करण्यासाठी बनवली, मुसलमानांवर हमला करण्यासाठी बनवली. कमालीचं वातावरण आहे केरळमध्ये. केरळमध्ये कोणी असं नाही म्हणत ही मुस्लिम भाषा आहे, ही हिंदू भाषा आहे. कोणी असं नाही म्हणत की हे मुस्लिम कल्चर आहे, हे हिंदू कल्चर आहे. कोणी हे नाही म्हणत की हे मुस्लिम जेवण आहे, हे हिंदू जेवण आहे. एकसारखा ड्रेस, एकसारखं जेवण, एक प्रकारचं बोलणं. ते वातावरण इतकं चांगलं आहे की खूप साऱ्या ताकदी आहेत ज्यांना वाटतं की हे वातावरण डिस्टर्ब व्हावं. सतत प्रयत्न केले जात आहेत काही वर्षापासून. तुम्हाला आठवत असेल काही वर्षापूर्वी एका ख्रिश्चन प्रोफेसरचे हात कापले दोन्ही. ह्या ज्या घटना आहेत याची काळजी तर वाटलीच पाहिजे. एकाही निरागस माणसाचा, ज्या माणसाने काही गुन्हा नाही केलाय आणि जर काही गुन्हा केला असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाईचा अधिकार फक्त ऑथॉरिटीजना आहे, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलला नाहीये. त्यावर आपण चिंता व्यक्त केलीच पाहिजे. पण त्यापेक्षा मोठी चिंता जी आहे ती ही आहे की आपल्याला पब्लिकमध्ये आपल्या देशाची वाटणी झाली आहे 1947 मध्ये. आपल्या आठवणी अजून एकदम पूर्णपणे संपलेल्या नाहीये. एक मोठी जखम आहे. ह्या जखमेवर आपल्याला अशी भाषा वापरली पाहिजे, अशा प्रकारे काम केलं पाहिजे ज्यामुळे या जखमेवर मलम लावलं जाईल. तसं न करता पुन्हा पुन्हा आपण असं काही बोलू की ज्यामुळे ती जखम पुन्हा ओली होईल. यांनी तर 1986 मध्ये म्हटलं की भावना 1986 मध्ये पुन्हा त्या जखमांना ओलं केलं. म्हणाले की भावनांना ठेच लागते जेव्हा कोणी म्हणतं की मदरसे बंद केले पाहिजेत. खरं हे झालं की मोठ्या संख्येने मदरसे बंद केले गेले. UP मध्ये म्हटलं गेलं की मदरशांचा सर्वे करायला हवा. पूर्ण जगात मी तुम्हाला सांगतो, या अरब देशांना धरून जितके मोठे मदरसे हिंदुस्थानात आहेत तेवढे मोठे मदरसे कुठल्या अरब देशात सुद्धा नाहीत. देवबंद आहे, नदमा आहे, बरेलीमध्ये आहे मदरसा. एवढे मोठे मदरसे तर मुस्लिम देशात सुद्धा नाहीत. तुम्ही जरा तिथे तुम्ही याच मदरशांना सांगा की तुम्ही तुमचं युनिट तिथे स्थापन करण्याचा प्रयत्न करा, परवानगी मिळेल? नाही मिळणार. हिंदुस्थानमध्ये तर पूर्ण परवानगी आहे प्रत्येकाला. फक्त इतकंच आहे की तुम्ही कायद्याच्या अंतर्गत राहून जे करता ते करा. OWC साहेबांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की या मदरशांनी देशाच्या स्वातंत्र्यात खूप मोठा रोल प्ले केला, हिंदुस्थानला स्वातंत्र्य दिलं. आज यांच्याकडे संशयाच्या नजरेने बघितलं जातं की इथे दहशतवाद शिकवला जातो, शिकला जातो. मला माहिती नाही कोण त्याला बघतं, पण
इतकं मला नक्की माहीत आहे, जे नाव, मी तर नाव घेत नाही कोणाचं, पण इतकं मला माहीत आहे की ज्यांचं तुम्ही नाव घेताय त्यांचा संबंध ज्या संस्थेची आहे. पूर्ण देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला आणि हैदराबादला स्वतंत्र होण्यासाठी अजून 13 महिने लागले. कोणामुळे? या संस्थेमुळे. आणि या संस्थेचे जे फाउंडर होते आसिफ रिझवी, जरा इतिहास वाचा, काय काय नाही झालं त्या 13 महिन्यांमध्ये. खरं तर लोकांनी एवढ्या प्रमाणात लिहून ठेवलं आहे की जेव्हा पोलिसांची कारवाई झाली ऑक्टोबरमध्ये, तेव्हा त्यात अनेक प्रकरणे रिपोर्ट केली गेली, कारवाईत काही अन्याय झाले, तेव्हा त्याच्या जस्टिफिकेशनमध्ये कोणाचा असा युक्तिवाद आला की साहेब, हे आमच्या सैन्याचे लोक किंवा पोलीस लोक जे हैदराबादच्या बाहेर पडलेले सरकारच्या आदेशाची वाट पाहत होते, ते 13 महिने अशा बातम्या वाचत होते की कशा प्रकारे महिलांवर बलात्कार झाले, कसे निष्पाप लोकांचे प्राण गेले आणि त्यांच्या मनात एक राग निर्माण होत राहिला 13 महिने. ही गोष्ट इतिहासात लिहिलेली आहे. कोण जबाबदार होतं त्यासाठी? आज ते आम्हाला स्वातंत्र्याचा धडा शिकवत आहेत, ज्यांच्यामुळे हैदराबादचं स्वातंत्र्य 13 महिन्यापर्यंत मिळालं नाही. आजकाल आणखी एका संशयाची खूप चर्चा होत आहे, ते आहे लव्ह जिहाद. त्या दृष्टीने कायदा झालाय 1-2 राज्यांमध्ये. आता लोक म्हणतात की जर मुलगा मुलगी एकमेकांवर प्रेम करतायत तर या गोष्टीने काय फरक पडतो की ते कोणत्या धर्माचे आहेत? तुमच्याशी एकदम पूर्णपणे सहमत आहे. हे मनाच्या बाबतीत कोणाशी कशावर आस्था आहे याने काही फरक पडत नाही, बिलकुल नाही. पण एक समस्या आहे, पण एक समस्या आहे. जिहाद या शब्दाचा अर्थ, हा शब्दच जर तुम्ही कुराणानुसार त्याची व्याख्या बघितली तर जिहाद फक्त तेव्हाच करता येईल जेव्हा तुम्हाला तुमच्या श्रद्धेमुळे तुमच्यावर अत्याचार केला तेव्हा सुद्धा करू शकत नाही. जेव्हा तुम्हाला तुमचं घर सोडण्यासाठी जबरदस्ती केली जाईल आणि त्यावेळी सुद्धा नाही. पण त्यानंतर तुम्ही घर सोडून गेलात आणि तुम्ही या परिस्थितीत आहात की तुम्ही उत्तर देऊ शकता. त्यासाठी कुराण म्हणतं, उझिना लिल्लवीना युकातलूना बि अन्नहुम जुलीन. ज्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्यांना लढायची परवानगी आहे. पण जर का तुम्ही तुम्ही आंदोलन कराल ज्यात निरागसांना मारलं जाईल आणि त्याला जिहादचं नाव द्याल. काश्मीरमध्ये घरातून निघणारे कोण होते? भाई, कोणावर जबरदस्ती करण्यात आली घरातून निघण्यासाठी? पंडितांना. त्यांचा हक्क आहे. खरं म्हणजे उभं राहायला पाहिजे होतं लोकांनी. यापैकी जितकी नावं तुम्ही सांगितली त्यापैकी कोणी उभं राहिलं का? यांना बेघर केलं जाते काश्मीरमधून. कुराणानुसार सर्वात मोठा गुन्हा ज्याच्या विरुद्ध व्यक्तीला शस्त्र उचलण्याची परवानगी आहे ती म्हणजे त्याच्या श्रद्धेच्यामुळे त्याच्यावर अत्याचार करून त्याला मजबूर करायचं की तो आपलं घर सोडून जाईल. काश्मीरी पंडितांना कशाच्या आधारावर घर सोडण्यास भाग पाडलं गेलं? कारण की त्यांची श्रद्धा वेगळी होती. कोण करणार होते? ज्यांना कुणालाही मारायला मागे पुढे पाहत नाहीत. कुणालाही त्यांची ही जी सेपरेटिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या लीडरला सुद्धा मारलं, काही वाटत नाही. पण ते स्वतःला काय म्हणवतात? मारेकरी स्वतःला मुजाहिद म्हणवतात. जेव्हा खुन्याला तुम्ही स्वतःला मुजाहिद म्हणवण्याची परवानगी देता तेव्हा जिहादची कुराणातील जी व्याख्या आहे ती तर तुम्ही डिस्ट्रॉट करण्याची परवानगी दिली. जेव्हा तुम्ही परवानगी दिली तर कुठेतरी कोणी दुसऱ्याने त्याचा गैरवापर केला असेल. जर त्याच वेळी तुम्ही उभे राहिला असता आणि त्याच्या विरोधात बोलला असता तर कदाचित ही टर्म आली नसती. पण आजच्या जगात गोहत्येच्या नावावर जी लिंचिंग होते, कोणालाही हे सांगून तुम्ही गायीला कापणार आहात त्याला मॉब लिंच करेल, जीवे मारून टाकेल, अशा घटना तर नक्कीच इमोशन्स तयार करतील. मी राग तुम्हाला एक जन्माला प्रश्न येतो. विचारतो, या देशाची लोकसंख्या किती आहे? आता तर 140 करोड झाली आहे. 140 करोड. किती घटना आहेत लिंचिंगच्या? म्हणजे कंडेमनेबल आहे. त्यांची जितकी निंदा केली जाईल तेवढी कमी आहे. पण किती घटना आहेत 140 करोड लोकसंख्या असलेल्या देशामध्ये? मी तुमच्या समोर बसलेलो आहे आणि तिथे त्या जज साहेब आहेत ना, त्या जामियाच्या व्हाईस चान्सलर आहेत.
1990मध्ये आणि त्याआधी 4 अटेम्प्ट झाले. 1990मध्ये प्रोफेसर मुशीर उल हक साहेब जे काश्मीर युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते, त्यांची आतंकवाद्यांनी हत्या केली. मी त्यांच्या प्रेतयात्रेत सहभागी होण्यासाठी गेलो. हां, आणि कब्रस्तानात शिरण्याआधी माझ्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला गेला. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही आला होतात मला बघायला. ऑल इंडिया इन्स्टिट्यूटवाल्यांनी सांगितलं की 10 मिनटं आणखी उशीर झाला असता हॉस्पिटलमध्ये आणायला तर काही वेगळं घडलं असतं. तर जे लोक हिंसेच्या संस्कृतीला पाठिंबा देत आहेत ते जबाबदार नाही आहेत या घटनेसाठी. जी रिॲक्शन तयार होते त्यांच्या भाषणामुळे, त्यांच्या कामामुळे ते हिंसेच्या संस्कृतीला पाठिंबा देत आहेत की नाही देत आहेत. मी स्वतः भोगलेलं आहे बाबा. मी कसं एक पण निरागस माणसाला जर मारलं जाईल, आणि ते सुद्धा जर तो गुन्हेगार असेल तरीही, प्रायव्हेट माणसाला तर कोणालाही हक्कच नाही. फक्त आणि फक्त सरकार आणि कायद्याला अधिकार आहे कारवाई करण्याचा. मी कधीही त्या लोकांना सहानुभूती देऊ शकत नाही. पण गुन्हेगारांविरुद्ध कारवाई झाली का नाही प्रश्न हा विचारायचा आहे. गुन्हेगारांविरुद्ध कारवाई झाली. जे कोणी लिंचिंगमध्ये सहभागी होते त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली. एक पण केस नाहीये ज्याच्यात कारवाई नाही झाली. त्यामुळे प्रश्न विचारायचा हा नाही होऊ शकतं की लिंचिंग झाली. प्रश्न हा होऊ शकतो की का कोणी लिंचिंग करणाऱ्याला मोकळं सोडलं गेलंय. नाही, कारवाई झाली आहे. जर कोणी रस्त्यावर नमाज पडतात असेल तर त्याच्यावर केस होते सर. पण जर कोणी ट्रेनमध्ये भजन किंवा कीर्तन करत असेल त्यांच्यावर कारवाई नाही होत. तुमचं काय मत आहे? माझा असा विश्वास आहे की काही दिवसांपर्यंत रस्त्यावरील लोक नमाज अदा करत होते. मी स्वतः अदा केली आहे ग्रीन पार्क मशिदी बाहेर. कारण ईद आणि बकरा ईदच्या निमित्ताने मशिदीमध्ये फारशी जागा नसते. पण आम्ही ह्या गोष्टीलाही नाकारू शकत नाही की जे लोक येत जात असतात त्यांना त्रास होऊ शकतो. मग हा मार्ग काढण्यात आला. याच्या आधी कोणाचा आक्षेप सुरू होण्यापूर्वीच आधीच असा मार्ग काढण्यात आला की एका वेळेऐवजी 2दा किंवा 3दा सुद्धा नमाज अदा करता येईल. आणि ह्या दोन्ही गोष्टींपैकी एक ती पब्लिक प्लेस आहे आणि एक ही ट्रेनमध्ये कोणी भजन केलं तर ट्रेनमध्ये समजा एखादी व्यक्ती नमाज अदा, मी खूप लोकांना नमाज अदा करताना पाहिलंय. मी तर हे पाहिलंय ट्रेनमध्ये जे लोक नमाज अदा करत असतात तेव्हा जे इतर गैरमुस्लिम लोक असतात आपली जागा रिकामी करून देतात. मी तर कधी नाही पाहिलं कोणाला की मी स्वतः पाहिलंय. मी इतर कोणाबद्दल नाही सांगत आहे, मी स्वतः बघितलंय ट्रेनमध्ये बऱ्याच लोकांना नमाज अदा करताना. आणि मला हे पण माहिती आहे की इथेच दिल्लीपासून जास्तीत जास्त 120 किलोमीटरच्या अंतरावर मार्केट आहे. एक छोटंसं टाऊन आहे, मार्केट आहे. मार्केटच्या मागे मंदिर आहे. मशीद थोडी दूर आहे. आय नो 100% कारण त्या गावात माझे नातेवाईक राहतात की तिथे जी मुसलमानांची दुकानं आहेत ते मागच्या दरवाजाने मंदिरात जातात आणि मंदिराचा एक कोपरा पुजाऱ्याने साफ करून ठेवला आहे. ते तिथे जाऊन नमाज अदा करतात. भाई, मौलाना रोमीचा एक शेर आहे का, तू बराये वस्ल करदा नामदी ने बराये फसल करदा नामदी. आपण इथे जमिनीवर आहोत कारण आपल्या सगळ्यांना प्रेम, बंधुभाव, माया एकमेकांना जोडते. हे बघा, आपण ह्यासाठी नाही आलो या जगामध्ये की आपण आपलं आयुष्य सुद्धा खराब करू आणि दुसऱ्यांचं आयुष्य सुद्धा अडचणीत टाकू. आणखी एका ब्रेकसाठी थांबू आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आरिफ मोहम्मद खानवर आरोप आणि प्रश्नांची आणखी एक फेरी. क्यों खालिको मखलूक में हायल रहे पर्दे, पीराने कलिसा को कलिसा से हटा दो. म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे परमात्म्याचा आणि आत्म्याचा. मधले जे लोक आहेत त्यांना काढून टाकलं पाहिजे. वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये. आज आपण खटला चालवतोय, प्रश्न विचारतोय केरळचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये
केरळचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान यांच्यावर आरोप आहे की हे मुसलमानांची दिशाभूल करतात. हा आरोप केरळच्या मुख्यमंत्र्यांचा आहे. ते म्हणतात की गव्हर्नर साहेब RSSचे हत्यारासारखं काम करत आहेत, टूलसारखं काम करतायत आणि दर दिवशी मुसलमानांची दिशाभूल करतायत. काय बोलू शकतो मी 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 धार्मिक ग्रंथांचा विद्यार्थी आहे, विद्वान नाही. विद्यार्थी आहे. मला जाणून घ्यायची इच्छा आहे. मी वेळ घालवतो, वाचतो आणि जे वाचतो ते प्रयत्न करतो की इतरांबरोबर शेअर करण्याचा. काही अडचण आली तर त्याच्या प्रकाशात मी काही सूचना देऊ शकतो. मला हे कोण सांगतंय जे धर्मशास्त्रावरच विश्वास नाही ठेवत? ते मला सांगतायत की मी दिशाभूल करतो. नाही नाही, त्यांची मजबुरी काय आहे? ते कम्युनिस्ट आहेत. त्यांची मजबुरी काय आहे? 1990 पर्यंत ते प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोर्टाचे ते सपोर्टर होते. 1986 मध्ये जेव्हा मी राजीनामा दिला सरकारचा या विषयात, तेव्हा सर्वाधिक पाठिंबा दिला होता. तेव्हा भाजपचे तर त्यावेळी तर 2 सदस्य होते सदनात. सपोर्टच मला डाव्या पक्षांचा होता. आणि सर्वात वोकल व्हॉइस जर कोणाचा होता ज्यांनी मला पाठिंबा दिला होता ते श्री EMS नंबोद्रीपाद होते. आज कम्युनिस्ट पक्षाने पूर्ण वळण घेतलं आहे. ते फक्त UCCचा विरोध करत नाहीत, तर त्यांनी 3 तलाकच्या कायद्याबद्दल ज्याने घटस्फोटाचे प्रमाण 95% जास्त कमी झालं आहे त्याबद्दल 6 महिन्यापूर्वी म्हणाले की ह्या कायद्याची काय गरज आहे, का करत आहेत ते. खरं तर तिथे धर्माच्या नावावर बनवलेली एक पार्टी आहे, मी नाव घेत नाही त्यांचं, ज्यांनी देशाच्या विभागणीची मागणी केली. त्यांचं असेसमेंट हे आहे की ती पार्टी कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे आता या कमकुवत होणाऱ्या पार्टीची जी वोट बँक आहे ती काबीज करता येईल म्हणून ज्या गोष्टी तो पक्ष बोलायचा आता हे बोलतायत. जनतेमधून अजून अनेक लोक आहेत ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत. PUBG गेम इस्लाममध्ये हराम आहे की नाही? पहिली गोष्ट तर ही आहे की हे त्यांना विचारा जे स्वतःला ऑथॉरिटी समजतात. मी तर तुमच्यासारखा विद्यार्थी आहे तर मला अजूनही माहीत नाही PUBG कसं खेळतात. मला त्याबद्दल काही माहीत नाही, तर मी कसं काय सांगू शकतो. हे जाकीर नायक साहेब म्हणतात की मुसलमानांनी व्हिडिओ गेम्स खेळू नये, कारण ते व्हिडिओ गेम्स खेळले तर त्यात सर्व प्रकारची चित्र दिसतील, कधी कपडे घातलेल्या स्त्रिया दिसतील, त्यात संगीत असेल आणि इस्लाममध्ये तर संगीतही निषिद्ध आहे. बरं, मी मान्य केलं. मी तर त्यांच्याच गोष्टीला मान्य केलं. त्यांचा जो फोटो येतो व्हिडिओच्यावर तो न्याय्य आहे. त्यांचा माईक लावून जो त्यांचा व्हिडिओ बनतो आणि ज्यावरून मला खात्री आहे की यूट्यूब त्यांना पैसे पण देत असेल, कारण त्याची व्ह्युअरशिप खूप जास्त आहे, तर यूट्यूब त्यांना पैसेही देत असेल, तर तो व्हिडिओ बनवणं आणि त्यातून पैसे कमवणं हे त्यांच्यासाठी हलाल आहे. भाऊ, ही काय नवीन गोष्ट नाही आहे. भारतामध्ये तर ह्या लोकांनी जेव्हा हे जहाजातून हजला जायला लागले तर फतवा आहे त्यावेळचा, भारतातील मुस्लिमांसाठी हज आवश्यक नाही आहे, कारण हज करण्यासाठी त्यांना हवं होतं की त्या काळात पासपोर्ट नव्हते, परमिट होतं, तर परमिटवर फोटो लावायचे होते, तर परमिटसाठी फोटो काढावा लागेल जे गैर इस्लामिक आहे, त्यामुळे तुम्ही हजलाच जायला नाही पाहिजे. आणि हे सतत सांगत राहिले. पण मी नाही, मी कोणाचंही नाव घेणार नाही, पण तुम्ही जरा TV वरचे वेगवेगळे डिबेट्स बघा. TVचे अँकर अतिशय आकर्षित आणि सुंदर महिला आहेत आणि हेच लोक जे त्यांना हराम म्हणतात ते त्यांच्याशी चर्चा करतायत TVच्या स्क्रीनवर बसून. ते न्याय्य आहे? ते हलाल आहेत का? आता TV अँकर्सबद्दल बोलूया. तर पाकिस्तानचे अँकर आहेत, त्यांनी मौलानांना विचारले की तुम्ही म्हणता की
जेव्हा स्वर्गात गेल्यावर तर आम्हाला अप्सरा भेटतील? गोष्ट खरं तर अशी आहे, माहित नाही. ते एकदा स्वामी विवेकानंदांना प्रोफेसरांनी प्रश्न विचारला की तुम्ही रस्त्यावरून जात आहात आणि तिथे खूप प्रज्ञात विस्डम असा भरलेला काही ग्रंथ असेल आणि एक पैशांची पिशवी असेल, तर तुम्ही दोघांपैकी काय उचलाल? स्वामी विवेकानंदजी म्हणाले, मी तर पैशांच्या पिशवीला उचलेन. तर प्रोफेसर म्हणाले, प्रोफेसरांनी म्हटलं की काय विचित्र माणूस आहे, तुम्ही संन्यासी आहात आणि तुम्ही पैसे उचलाल? मी तर ज्या पुस्तकात विस्डम आहे, प्रज्ञा आहे, बुद्धिमत्ता आहे, मी ते उचलेन. म्हणाले, ज्यांच्याकडे जी गोष्ट नाहीये तो ती उचलेल. ज्याच्याजवळ जी गोष्ट नाहीये त्याच्या मनात त्या गोष्टीबद्दल आकर्षण असतं. मी इतकीच कमेंट करू शकतो, यापेक्षा पण मी हे जास्त कुठे नाही करणार. लिहिलेलं आहे की स्वर्गात अप्सरा असतील, प्रत्येक पुरुषामध्ये 10 पुरुषांची ताकद येईल, तुम्हाला खूप 72 अप्सरा मी मिळतील. असंच मी हे तर म्हणू शकतो की माझ्या अभ्यासानुसार अप्सरेचा संदर्भ तर आहे, पण त्याचा अर्थ काय मला माहीत नाही. त्याच्यात ती मोठी चर्चा होईल. पण सगळं आहे, नद्या वाहत असतील, फळं असतील, हे असेल ते, पण अप्सरेवर इतका जास्त जोर का आहे? पुष्कळ गोष्टी आहेत. पण दुसऱ्या जागी एका ठिकाणी कुराणात सांगितलं, ते खूप महत्वाचं आहे. त्यात म्हटलंय, आणि माणसाचं डोकं, माणसाची बुद्धी याची कल्पनाही करू शकत नाही की स्वर्ग काय चीज आहे. तर याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला की स्क्रिप्चर जे आहे, धर्मशास्त्र जे आहे, ते तर प्रत्येक तऱ्हेच्या लोकांना, ज्यांची बुद्धी कमी विकसित आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे, ज्यांची बुद्धी जास्त विकसित आहे त्यांच्यासाठी पण आहे. तर त्यांना सगळ्यांनाच ॲड्रेस करायचं असतं. त्यामुळे हे आकर्षण आणि हे लोक तर स्वर्गाबद्दल असं बोलतात जसं की रोज हे ट्रेनने तिथपर्यंत जाऊन येतात. तेच मी निवेदन करत होतो. खरं तर रहस्य तेच आहे की जे स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय की आकर्षण त्या गोष्टीत असतं ज्याच्याकडे ती गोष्ट नसते, तर त्यांच्याकडे ते आकर्षण असतं. विषय निघालाच आहे तर मी तुम्हाला सांगतो की पाकिस्तानची एक महिला अँकर होती. त्यांनी मौलाना यांना विचारलं की चला तुम्हाला तर अप्सरा मिळतील, स्त्रियांना काय मिळेल, मला काय मिळेल? ते म्हणाले की तुम्हाला तोच हसबंड मिळेल जो तुमच्यासोबत या जन्मी आहे. मग त्याने सांगितलं तर पुढचं पण सांगा. त्या म्हणाल्या की मला नको आहे. नाही, ती म्हणाली की जर तोच मिळणार आहे जर मला स्वर्गात, तर तो तिने सांगितलं, मी बघितली ही क्लिप. ती म्हणाली मग तिकडे जाण्याचा फायदा काय? तिने सांगितलं होतं. का इस्लाममध्ये व्याज निषिद्ध आहे? कुराण ह्याची परवानगी देत नाही का? इंटरेस्ट घेणं, खूप सारे लोक म्हणतात व्याज. अगदीच. मी सुद्धा इंटरेस्टच्या विरुद्ध खूप कठोर शब्दप्रयोग केले आहेत. पण जसे मिस्रचे शेख मोहम्मद अब्दुहू होते, जे खूप मोठे स्कॉलर होते, आपल्या भारतात सर सय्यद होते, जेव्हा आपण त्यांना वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की ज्या व्याजाला, ज्या इंटरेस्टला त्यांच्या मतानुसार, माझं कोणतंच मत नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मी तर विद्यार्थी आहे, मी तर फायदा घेतो, सगळ्यांची पुस्तकं वाचतो, त्याचा फायदा उचलतो. तर शेख मोहम्मद अब्दू यांचं सुद्धा हेच मत आहे आणि सर सय्यद अहमद खान यांचं सुद्धा हेच मत आहे. आणि की जे व्याज भारतात सुद्धा चालत होतं आणि ज्याला गव्हर्नमेंटने बंद केलं, त्याला म्हणत होते चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज. हे त्या व्याजाबद्दल बोललं जात आहे. त्या जमान्यात बँका नव्हत्या, त्या काळात कुठल्या दुसऱ्या इन्स्टिट्यूशन्स नव्हत्या, त्या काळात तर चक्रवाढ व्याज असायचं. खुद्द आपल्या देशात होतं, ज्याला सरकारने बंद केलं. तर त्यांचं हे मत आहे दोघांचंही की मुस्लिम उलमा ह्या गोष्टीला समजण्यात असमर्थ ठरली. आजच्या काळात तर अशा खूप साऱ्या बँक आहेत जिथे हेड मुसलमान आहेत. हो, सगळ्या मुसलमानांना. ते तर सोडा, बँकांना तर सोडा, सगळ्या मुसलमानांना, सगळ्या मुसलमान देशांमध्ये बाबा इस्लामच्या नावावर बनलेले पाकिस्तान, तीच बँकिंग सिस्टीम लागू आहे. IMFचं लोन आहे आणि वर्ल्ड व्याज पण बँकेचं देतात. लोन आहे, व्याज देतात. आता इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगत आहात तर हे पण सांगा की फतवा काय असतो?
त्याचा शाब्दिक अर्थ असा आहे की तुमच्यापैकी कोणी की तुमच्याकडे कोणत्याही विषयावर कायदा आहे. तुमचे इतके कायदे आहेत की प्रत्येक व्यक्तीला त्याची माहिती असूच शकत नाही. मग तुमच्या मनात कोणत्याही विषयाबद्दल संभ्रम असेल, तुम्ही कोणत्या तरी मोठ्या वकिलाचं ओपिनियन घेता, लीगल ओपिनियन. त्याचा शाब्दिक अर्थ आहे कायदेशीर सल्ला. पण मोठ्या संख्येने लोक असे आहेत की जे बिचारे जास्त शिक्षित नाहीयेत. ते कोणालाही काढून नाही, टाकतात आणि तिथेच पत्रे काढून मी टाकतात. येतोय. मी तिथेच येतोय. लिटरल अर्थ आहे ओपिनियन. पण ह्याचा वापर कसा केला जातोय? जसं काही कोर्टाचा आदेश आहे. फतवा दिला की यांना बाहेर केलं, फतवा दिला की हा निकाह चुकीचा आहे, फतवा काढला की हे आता सोबत नाही राहू शकत. अरे बाबा, हे काही न्यायालय आहे का की यांना ऑर्डर देण्याचा हक्क आहे? हे ओपिनियन देऊ शकतात. आणि जेव्हा जेव्हा हे फसतात तेव्हा हेच म्हणतात की आम्ही हुकूम थोडीच दिलाय, आम्ही तर ओपिनियन देतो. मी म्हणालो की तुम्ही याला नकार देऊ शकता की सामान्य? तुम्ही असं इम्प्रेशन बनवलं आहे की हे धार्मिक दृष्ट्या आणि कठोरपणे त्याला लागू करणं गरजेचं आहे असं त्या माणसाला वाटतं, तर नकार नाही देत. हे त्यांनी जाणून बुजून वातावरण तयार केलंय. तर सामान्य माणूस काय करू शकतो अशा सगळ्या गोष्टीपासून वाचण्यासाठी? शिक्षण. तुमचं कोणी सुरक्षित करू शकत नाही जोपर्यंत तुमच्याकडे शिक्षण नसेल. कोणी सुरक्षित करू शकत नाही. माणसाला जर शोषणापासून वाचायचं असेल, पुढे जाण्यासाठी तर जरुरी आहे शिक्षण. पण जर शोषणापासून वाचायचं आहे तर सगळ्यात मोठं हत्यार इल्म आहे, शिक्षण आहे. स्वतःला सुशिक्षित करा. आणि मी तुम्हाला अल्लाह में कुराणमध्ये एक आयत आहे, वयदा म्हणजे सांगितलं गेलं आहे की प्रोफेटिक मिशन काय असतं, प्रोफेटचं काय काम आहे. 3 आयतामध्ये सांगितलं आहे की प्रोफेटचं काम की तालीम देणं, शिक्षित बनवणं. पण एक आयत आहे 4थी आणखी, त्यात काय आहे? त्यात आहे वयदा अनहुन इसरहुन वल अगला लल लतिका नत अलय. आणि प्रॉफिटचं काम एक प्रॉफिट नाही आहे. कुराणच्या अनुसार प्रत्येक देशात आणि प्रत्येक लोकात प्रॉफिट आहे. कदाचित आपल्याकडे त्याला अवतार म्हणतात. तर सांगितलं काय जातं त्यांचं मिशन काय आहे? त्यांचं मिशन आहे माणसाच्या गळ्यात आणि पायात अडकलेल्या बेड्यांपासून त्याला मुक्ती देणं. आणि या आयतलाही मला म्हणजे लिहिलंय पण लोकांनी, मला ते जरा जोरात लागतं. अल्लामा इक्बालने म्हटलंय, ह्याच आयतचं एक प्रकारे त्यात प्रतिबिंब दिसून येतं त्याचं त्यात. आणि म्हटलं, क्यों खालिको मखलूक में हायल रहे पर्दे, पिराने कलिसा को कलिसा से हटा दो. म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे परमात्म्याचा आणि आत्म्याचा. मधले जे लोक आहेत त्यांना काढून टाकलं पाहिजे. मी नाही म्हणत, अल्लामा इक्बाल म्हणतायत, नाहीतर माझ्यावर पुन्हा आरोप करतील. अल्लामा इक्बाल म्हणतायत की ह्या सगळ्या मधल्यांना बाजूला काढा, लाथ मारा यांना. आरोप अजूनही आहेत आरिफ साहेब. एक ब्रेकसाठी थांबू आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रश्नांची आणखी एक फेरी. शाहरुख खानच्या घरामध्ये जर ते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशजीची स्थापना करतील, गणपतीची मूर्ती विसर्जित करायला जात असतील, तर काय ते काफिर झाले की हे गैर इस्लामिक आहे? माझा हा विश्वास आहे की ज्याला जी पद्धत आहे, मला कोणाच्याही बाबतीत जजमेंट करण्याचा काहीही अधिकार नाही. वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये. आज आपले पाहुणे आहेत केरळचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये केरळचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान यांच्यावर आरोप आहे की हे इस्लामच्या परंपरांना तोडतात. आता हे केरळचे सुन्नी लीडर आहेत अब्दुल हमीद फैज साहेब. ते म्हणतात की गव्हर्नर साहेबांचं नाव इम्प्रेशन देतं की ते मुसलमान आहेत. त्यांच्या नावाचा अर्थ आहे की ते अल्लाची अशी व्यक्ती आहे जी अल्लाला व्यवस्थित समजते, त्याला जाणू नाही. पण त्यांना मुसलमान मानता कामा नये. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मी तर कधी त्यांच्याकडे सर्टिफिकेट मागितलं नाही. त्यांच्याकडे
त्यांच्याकडे किंवा कोणाकडेही मी मागितलं नाही सर्टिफिकेट. खूप सारे लोक म्हणतात की इस्लाम मध्ये एक रूल आहे की तुम्हाला दुसऱ्यांच्या प्रार्थना स्थळांमध्ये जाता कामा नये, पण त्यांचं म्हणणं आहे की आरिफ साहेब तर दुसऱ्या धर्माच्या मंदिरात जातात. तुमच्यासाठी त्यांनी फेब्रुवारी 2022चा उल्लेख केला. फेब्रुवारी 2022चा का केला? 1980 मध्ये कानपूरचे 50 फोटो असतील. कोणतंही मंदिर उरलं नसेल कानपूरमध्ये जिथे त्यांनी बोलावलं आणि मी गेलो नाही. तुम्ही विचारा कानपूरवाल्यांना त्यासाठी 2022 मध्ये कशाला. 1980 मध्ये मी काँग्रेसचा MP होतो कानपूरमध्ये. पूर्ण 5 वर्षाचं विचारून घ्या, कदाचित एखादं मंदिर उरलं असेल जिथे त्यांनी मला बोलावलं आणि मी गेलो नाही. त्यांना जास्त प्रॉब्लेम आहे की तुम्ही सबरीमालामध्ये गेलात आणि तिथल्या कस्टमनुसार तिकडे कपडे घातलेत, तिथे जाऊन पूजा केली. त्यांचं म्हणणं आहे की हे इस्लाममध्ये अलाउड नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, इब्ने अरबी, तुम्ही गुगलवर जा, सोफियामध्ये पहिलं नाव, सगळ्यात मोठं नाव, आणि किती लिहिलंय त्या माणसाने. आणि त्यांना अरबीमध्ये मदरशांमध्ये त्यांच्या विरुद्ध शिकवलं जातं. आणि जे मदरशांच्या विरुद्ध, माझं एक आर्टिकल आहे माझ्या पुस्तकात, ते वाचा. इब्ने अरबी, तेच उस्ताद जे मदरशांमध्ये इब्ने अरबीच्या अशाच पद्धतीने बोलत होता की जे आता तुम्ही माझ्याबद्दल बोलतायत म्हणून सांगितलं, तेच उस्ताद, ही मक्क्याची गोष्ट आहे जी सगळ्यात मोठी मशीद आहे, हरम शरीफ, तिथे तोच उस्ताद या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की इब्ने अरबीपेक्षा मोठा विद्वान आणि ज्येष्ठ दुसरा कोणीही नाही. तर त्यांचे जे स्टुडंट होते, विद्यार्थी, त्यांनी प्रश्न विचारला, सर सकाळी तर तुम्ही क्लासमध्ये आम्हाला सांगत होतात की इब्ने अरबी भरकटलेले होते, आणि इथे तुम्ही म्हणताय की त्यापेक्षा मोठा विद्वान आणि त्यापेक्षा मोठा अल्लाला समजणारा कोणीही नाही. हा तर इतका परस्पर विरोधाभास की ते म्हणाले की तिथे मला प्रेस्क्राईब सिलेबस, जो आधारित सिलेबसला काय म्हणतात, पाठ्यक्रम, तो शिकवावा लागतो. इथे मी मनातली गोष्ट सांगतोय. इब्ने अरबीने काय म्हटलंय? इब्ने अरबीने म्हटलंय, तो पूर्णच्या पूर्ण वाचण्याशी संबंध ठेवतो. मी पहिलं वाक्य आणि शेवटचं, पहिलं वाक्य, त्या लेखाचं पहिलं वाक्य आणि शेवटचं वाक्य सांगतो. आणि मी, कारण मला आहे वाचण्याची आवड, मी तर सगळीकडून फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. पहिलं लिहिलं की जर बघा, लक्ष द्या की काय शानदार सूचना दिली आहे. एकमेकांमध्ये शांतीचं वातावरण बनवा. म्हणतात कधी चुकूनही तुम्ही ज्या श्रद्धेवर विश्वास ठेवता, कधी चुकूनही त्याची एकट्याने स्तुती करू नका. जसं माणसाला म्हणतात ना, तुम्ही बसलेले आहात आणि तुमच्या मुलाची स्तुती करा, तर त्याला चांगलं समजलं जात नाही. ते म्हणतात जो काही तुमचा धर्म आहे, जी काही तुमची श्रद्धा आहे, जेव्हा लोकांच्या सोबत बसाल, कधी त्याची एकट्याची स्तुती करा, पण दुसऱ्याची सुद्धा स्तुती करा. पहिली गोष्ट तर ही आहे. आणि त्या लेखाच्या शेवटी काय आहे? डू नॉट कन्फाईन युअर सेल्फ टू वन बिलीफ. स्वतःला एकाच परंपरेमध्ये अडकून ठेवू नका. बी इन युअर सेल्फ अ फॉर्म फॉर ऑल काइंड ऑफ बिलीफ, बिकॉज God is too vast and too tremendous to be confined, to be restricted to one belief or another belief. आरिफ सर, जनरली बिलीफ ही आहे की एखादा मुसलमान जर मंदिरात गेला, तिथल्या कस्टमला फॉलो केलं, त्यांच्याप्रमाणे कपडे घातले, कपाळावर टिळा लावला, देवाच्या मूर्तीसमोर वाकला, तर तो इस्लामी राहत नाही. अच्छा, नाही राहत. इंडोनेशियामधले मुसलमान आहेत की नाही आहेत? राष्ट्रपती भवनाच्या बाहेर इतका मोठा तुम्ही बघताय दांडी मार्चचा स्टॅच्यू, त्याच्यापेक्षा मोठा स्टॅच्यू लावला आहे कृष्ण अर्जुन संवादाचा. आणि सगळे मुसलमान आहेत. आणि कोणत्याही इंडोनेशियनला विचारा, हे काय आहे? कृष्ण अर्जुन संवाद. हे तर हिंदू आयकॉन आहेत आणि तू तर मुसलमान आहेस. ऑफकोर्स वी आर मुस्लिम. इस्लाम इज आवर रिलिजन अँड दिस इज आवर कल्चर. इस्लाम आमची धार्मिक श्रद्धा आहे.
आणि ही आमची संस्कृती आहे. आरिफ सर, असंही म्हटलं जातं की जर मी मुसलमान आहे तर माझं डोकं फक्त अल्लाच्या समोर वाकेल, दुसऱ्या कोणासमोरही नाही. म्हणजे अल्लाशिवाय कोणी अजून आहे? मी तर एकाला मानतो, मी दोघांना मानत नाही. मी तर प्रत्येक ठिकाणी त्यालाच बघतो. आता तुमचा अल्लाच्या शिवाय याचा अर्थ शिवा कोणी दुसरा पण आहे? हे इस्लामिक यकिदेप्रमाणे आहे का की शिवा आहे कोणी? म्हणजे याच्यातच गैर इस्लामिक यकिदा आहे की शिवा पण कोणी आहे. मला तर प्रत्येक ठिकाणी जिथे मी जातो, का एकट्या मंदिरात, चर्चमध्ये का नाही, चर्चचा का नाही उल्लेख करत? मी तर चर्चमध्ये सुद्धा जातो. ते तर मोजतात की तुम्ही कृष्ण मंदिरात गेलात. मी तुम्हाला सांगू, इथे दिल्लीत खान मार्केटच्या मागे यहुद्यांचं सिनागौक आहे. तिथे रब्बाईंना जरा विचारून बघा की मी तिथे किती वेळा जातो. मी तर तिथे पण जातो. मला तर नाही वाटत की देव आणि देवाची कृपा फक्त काही लोकांपुरती मर्यादित आहे, ती सगळ्यांसाठी आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की इस्लाममध्ये यावर काहीही बंधन नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. मी सगळ्यांबद्दल नाही सांगू शकत. माझे विचार हे आहेत की तो तर अमर्याद आहे. त्याला तुम्ही कैद करण्याचा प्रयत्न करू नका. मी तुम्हाला सामान्य मर्यादित माणूस म्हणून करू विचारतो. नका. शाहरुख खानच्या घरी जर ते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना करतील, गणपतीची मूर्ती विसर्जित करायला जात असतील, तर ते काफिर झाले का? हे गैर इस्लामिक आहे का? माझा विश्वास आहे की ज्याला जी पद्धत आहे, मला कोणाच्याही बाबतीत जजमेंट करण्याचा काहीही अधिकार नाही. जे कुराणच्या आयात सोबत मी तुम्हाला सांगतो, इन अल्लाह ला कुल्ली शैइन कदीर. प्रत्येक जण त्याच्या नियंत्रणामध्ये. तर जेव्हा विसर्जनासाठी जात आहेत शाहरुख खान, तर ते अल्लाच्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत का? आम्ही तर रोज बघतो की सारा अली खान महाकालेश्वरच्या मंदिरात गेली. त्यांच्याबद्दल इतकं काही लिहिलं गेलं. मी इथे मला परवानगी द्या. मला इतकी सुंदर वाटते आहे एक उपनिषद की एक लाईन, यो वै भूमा तत् सुखम न अल्पे सुखम अस्ति. आपल्या बुद्धीला रुंद, मोठं करा, एक्सपांड करा, विस्तृत करा. प्रत्येकाला आपलं माना, तुम्हाला सुखच सुख मिळेल. आणि छोट्या बुद्धीसोबत, अरुंद दृष्टीसोबत, अरुंद मानसिकतेसोबत तुझं आणि माझं करताना कधी माणसाला सुख नाही प्राप्त होऊ शकत. हे सुख त्याला प्राप्त होईल यो मे भूमा तत्सुखम, जो सगळ्यांना आपलं मानतो. जनतेकडून काही प्रश्न माझा घेऊया? जो प्रश्न होता, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, आता तुम्ही जे उत्तर दिलं त्यातूनच माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. सगळ्यांमध्ये जीव आहे, सगळ्यांवर प्रेम करा, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागा, मग ती झाडं असो, जीवजंतू असोत, अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत सर. धन्यवाद. आरिफ सर, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की तुमचं बोलणं ऐकलं तर ऐकतच राहावं असं वाटतं, पण वेळेची मर्यादा आहे. आपण एका ब्रेकसाठी थांबू आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजच्या जज प्रोफेसर नजमा अख्तर यांचा निर्णय आजच्या खटल्यासंदर्भात. वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये. आज आपण खटला चालवला केरळचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खानवर. आम्ही त्यांना विचारलं UCC बद्दल. आम्ही त्यांना त्या प्रत्येक इश्यूज बद्दल विचारलं ज्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजच्या जज जामिया मिलिया युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर प्रोफेसर नजमा अख्तर यांच्या निर्णयाची. आजचे हे गेस्ट श्री आरिफ मोहम्मद खान सर यांना मी 1973 पासून ओळखते, कारण मी सुद्धा त्याच युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते जिथे हे आमचे प्रेसिडेंट होते. आपल्या आवाजात, आपल्या वाणीमध्ये जी विनम्रता आहे आणि जे नॉलेज, अपार नॉलेज दिसून येतं, ते तुम्ही अलीगडमध्येच घेऊन आला होता आणि देशाचे नेता बनल्यानंतर ते वाढत आहे. समहाव जजेसला टाळी वाजवण्याचा हक्क नसतो, नाहीतर मी सुद्धा वाजवू शकले असते.
तुमच्यावर खूप आरोप केले गेले, कठोर आरोप केले गेले, पण तुम्ही आरशासारखी त्यांची उत्तरे दिलीत आणि सगळे भ्रम तोडून टाकलेत. ह्याच्या सोबतच शेवटी मी हे सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्यावर लावलेले सगळे आरोप आमचे गेस्ट श्री आरिफ मोहम्मद खान साहेबांनी खूपच वेगळ्या पद्धतीने त्यांची उत्तरे दिली आहेत. आपकी अदालत त्यांना निर्दोष मुक्त करते त्या सगळ्या आरोपातून. या अपेक्षेसोबत विश्वासासह आरिफ मोहम्मद खान असेच नेहमीप्रमाणे बेधडक बोलत राहतील, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देत राहतील, आमच्यासारख्या लोकांनाही खूप काही शिकवत राहतील. आजचा खटला इथेच संपवतो. पुढच्या आठवड्यात तुमची भेट होईल एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.